नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैजनाथ सर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा विद्यानिकेतनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने मराठी व्याकरणची लेक्चर सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आपल्याला माहिती आहे। या अगोदर आपण 2 लेक्चर्स पाहिलेले आहेत, ज्यामध्ये भाषा आणि त्याच्यानंतरच्या टप्प्यामध्ये एक अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने 2 लेक्चर्स आपण पाहिलेले आहेत। आज आपण कालच्या लेक्चरचा पुढचा टप्पा आपण अभ्यासणार आहोत, तो म्हणजे अभिजात भाषा आणि पुढचे काही मुद्दे। याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं व्याकरण, लक्षात येते। त्याच्याशिवाय आपण चर्चा केली लिपी या घटकाची, ओके। त्याच्याशिवाय आपण विचार केला होता भाषा या घटकाचा। या 3 टप्प्यामध्ये आपण या अगोदर मुद्दे अभ्यासलेले आहेत। आज आपण वेगळ्या पद्धतीने थोडासा विचार या ठिकाणी पुढचा करणार आहोत। यामध्ये लिपी म्हणजे लिंपणे, लिपीचा शोध लागला, लिपीच्या शोधामुळे लेखन शक्य झालं, याविषयी आपण चर्चा केलेली। लेखनाचा भाग म्हणजेच काय तर जे ध्वनी मुखावाटे उच्चारले जातात, जे मूलध्वनी उच्चारले जातात, त्या मूलध्वनींना आपण चिन्ह दिली, त्यांना अक्षर बनवलं आणि अक्षरांपासून शब्द तयार झाला, शब्दांपासून भाषा तयार झाली आणि अशा पद्धतीने भाषेचा विकास झाला। या टप्प्याचा आपण विचार केला होता। मराठी भाषेची तसेच इतर काही भाषांची लिपी देवनागरी आहे। या देवनागरी लिपीची वैशिष्ट्ये देखील काल आपण थोडीशी अभ्यासलेली होती की देवनागरी लिपी नेमकी कशा पद्धतीने आहे, ओके। देवनागरी लिपीचा मुद्दा कसा येतो, देवनागरी लिपीची वैशिष्ट्ये काय आहेत, या संदर्भामध्ये आपण चर्चा केली। थोडक्यात आपण असं पाहिलं होतं की देवनागरी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते। देवनागरी लिपीमध्ये प्रत्येक चिन्हाला, प्रत्येक उच्चाराला किंवा वर्णाला, ध्वनीला स्वतंत्र चिन्ह दिलेलं आहे, हे देखील पाहिलं आपण। शिरोरेषा दिल्या जातात, वर्तुळाकार, अर्धवर्तुळाकार, तिरप्या, उभ्या, आडव्या रेषांनी देवनागरी लिपी बनते, हे पण आपण चर्चा केलेलं। त्याच्याशिवाय विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलं होतं की देवनागरीच्या नंतरच्या टप्प्यामध्ये मोडी लिपीचा देखील यादवकालीन कालखंडामध्ये विचार झालेला आपल्याला पाहायला मिळतो। ही भाषा थोडीशी मोडून मुडपून लिहिली जायची, साधारणतः केशवराय यांच्या कालखंडामध्ये या भाषेचा विचार केला जायचा। हेमाडपंथी या कालखंडामध्ये 12व्या-13व्या शतकामध्ये यादवांच्या, आणि म्हणून त्याला मोडी लिपी देखील म्हटलं जात होतं। मोडी लिपीचा वापर नंतरच्या कालखंडामध्ये, शिवरायांच्या कालखंडामध्ये, त्याच्याशिवाय पेशवे कालखंडामध्ये देखील केला जात होता। आता विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यापूर्वी आपण भाषा, मानवी संवादाचं महत्त्वाचं माध्यम म्हणजे भाषा, याची चर्चा केलेली। त्याच्याशिवाय आपण पाहिलं होतं की भाष्य हा शब्द संस्कृत भाषेतून आलेला आहे। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण व्याकरण याबद्दल थोडंसं डिटेलमध्ये चर्चा केली। आठवतंय का? कोणाला सांगता येईल का व्याकरण कशाला म्हणायचं? व्ही प्लस आ प्लस क्र या शब्दापासून व्याकरण हा शब्द तयार झाला। व्याकरण म्हणजेच भाषेचं स्पष्टीकरण करणारं शास्त्र, आपण याबद्दल चर्चा केली। पतंजलींनी व्याकरणाला शब्दानुशासन असं म्हटलं, हे देखील आपण पाहिलं। व्याकरण काय करतं तर भाषेचे नियम सांगण्याचं काम करतं। भाषा कशी बोलली पाहिजे, कशी लिहिली पाहिजे, कशी वाचली पाहिजे, हे सांगण्याचं काम प्रामुख्यानं कोणाला करावं लागतं? विद्यार्थी मित्रांनो, व्याकरणाला करावं लागतं। म्हणजे व्याकरण काय करतं, या भाषेचे नियम सांगण्याचं काम करतं, किंवा व्याकरणामुळे भाषा आपल्याला प्रगल्भ झालेली पाहायला मिळते। भाषेमधल्या ज्या काही हे आहेत, नियम आहेत, त्या नियमांचं स्पष्टीकरण करण्याचं काम व्याकरण करत असतं। याचं देखील आपण याच्या अगोदरच्या लेक्चर सिरीजमध्ये विचार केलेला होता। आज विद्यार्थी मित्रांनो आपण पुढची एक कन्सेप्ट पुढे चर्चा करतो आहोत, आणि त्या कन्सेप्टला म्हणायचं मित्रांनो अभिजात भाषा। आता अभिजात भाषेच्या अनुषंगाने बोलायचं झाल्यास, अभिजात भाषा हा भाषेला दिला जाणारा दर्जा आहे। केंद्र सरकारतर्फे केंद्र सरकारच्या विभागामध्ये भाषा हा एक स्वतंत्र विभाग आहे, भारतातल्या भाषा, आणि या भाषा विभागातर्फे काय केला जातो, भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो। मग अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर काय होणार आहे, का द्यायचा, दिल्यानंतर काय होतं, याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगेल, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की अभिजात भाषा नेमकं काय आहे। अभिजात या शब्दांचाच थोडक्यामध्ये अर्थ लक्षात ठेवायचं की पूर्वपार चालत आलेली भाषा, जी भाषा आमच्या ऐतिहासिक वारसा म्हणून जतन केली जाते, जी भाषा आमच्या संस्कृतीचं प्रतीक म्हणून जतन केली जाते, आणि मग अशा भाषांना दर्जा दिला जातो। काही भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो।
मग हा दर्जा कोण देतं? तर हा दर्जा देतं केंद्र सरकार. लक्षात आलं. आतापर्यंत आपल्याला मित्रांनो माहिती पाहिजे की 6 भाषांना अभिजात भाषांचा दर्जा दिला गेलेला आहे. मग अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकार देतं, तर ते कोणत्या भाषेला देतं ते पण अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण लक्षात घ्यायचं की ज्या भाषेला किमान 2000 ते 2500 वर्षाचा इतिहास आहे अशी भाषा निवडली जाते. ज्या भाषा स्वयंभू आहेत, स्वयंभू म्हणजे स्वयंनिर्मित असणाऱ्या, दुसऱ्या कुठल्याही भाषेपासून निर्माण झालेली नाही अशी जर भाषा असेल तर ती स्वयंनिर्मित मानली जाते विद्यार्थी मित्रांनो. तर ती भाषा स्वयंनिर्मित असली पाहिजे. 2000 ते 2500 वर्षाचा इतिहास असला पाहिजे. त्याच्याशिवाय या भाषेमध्ये दर्जेदार अशा पद्धतीचं लेखन झालं पाहिजे. लिखाण दर्जेदार असलं पाहिजे. त्याच्याशिवाय विद्यार्थी मित्रांनो अजून एक महत्त्वाचा टप्पा तुम्ही लक्षात ठेवू शकता, तो म्हणजे या भाषेला बोलणारा वर्ग मोठा असला पाहिजे, व्यापक असला पाहिजे. आणि 5वा एक मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो की ही जी भाषा आहे या भाषेचं प्रारंभिक रूप म्हणजे जेव्हा निर्माण झाली ती भाषा तेव्हापासून आजपर्यंतचं जे रूप आहे विद्यार्थी मित्रांनो, या तेव्हाचं रूप आणि आताचं रूप यांच्यामध्ये काय असला पाहिजे? सहसंबंध असला पाहिजे. मग या 5 अटी जर एखादी भाषा पूर्ण करत असेल तर तसा अहवाल राज्यानं केंद्राकडे पाठवायचा असतो आणि मग केंद्र सरकार त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देत असतं. मग आता तुम्ही म्हणाल होय सर ठीक आहे, ओके, काही प्रॉब्लेम नाही. समजा एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर काय होणार आहे? तर काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो? तर ती भाषा ऐतिहासिक वारसा म्हणून, संस्कृती म्हणून जतन आणि संवर्धन करणं इतकंच नव्हे तर त्या भाषेचा प्रचार आणि प्रसार करणं ही जिम्मेदारी केंद्र सरकारची येते. देशातल्या महत्त्वाच्या विद्यापीठांमध्ये त्या भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ती भाषा शिकवली जाते. जागतिक स्तरावर या भाषेचं एक स्टेटस, ज्याला आपण दर्जा म्हणूया, तो दर्जा वाढलेला असतो. म्हणून मग तो दर्जा मिळणं भाषेसाठी एक गौरवाची, अभिमानाची बाब आहे. विद्यार्थी मित्रांनो आपल्या मराठीच्या बाबतीमध्ये बोलायचं जर झालं तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्रामध्ये 2012 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री माननीय चव्हाण साहेब, पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी काय केलं होतं की या भाषेला दर्जा मिळावा म्हणून एक समिती नेमलेली होती. त्या समितीला रंगनाथ पठारे समिती असं म्हटलं जातं. मग त्या समितीनं अहवाल दिला 13 मध्ये आणि मराठी भाषा अभिजात भाषा निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये आहे किंवा अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळू शकतो, त्या योग्यतेची मराठी आहे अशा पद्धतीचा त्यांनी अहवाल दिला. परंतु अद्यापपर्यंत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. आपण अपेक्षा करूया की दर्जा तो लवकरच मिळावा. आता रिसेंटली जरी तुम्ही बातम्यामध्ये पाहिलं असेल तरी आता असणारे जे माननीय मुख्यमंत्री आहेत किंवा याच्या अगोदरचे जे माननीय मुख्यमंत्री होते उद्धवजी ठाकरे साहेब, त्याच्यानंतर आताचे शिंदे साहेब यांनी केंद्र सरकारमध्ये किंवा दिल्लीच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधानांच्या समोर, माननीय पंतप्रधानांच्या समोर बोलत असताना मराठी भाषेला दर्जा देण्याची मागणी केलेली आहे. म्हणजे दर्जा मिळणं ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. आपल्याला कदाचित माहिती असेल, काही लोकांनी अभ्यासलेलं असेल किंवा वाचलेलं असेल, साधारणतः 27 फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन म्हणून, जागतिक मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी अनेक मराठी भाषिक लोकांचे लेख वगैरे आपल्याला आलेले पाहायला मिळतात आणि त्याच्यातून एकमुखानं मागणी असते की आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या. तर ही अभिजात भाषा आहे. बघा, केंद्र सरकार उच्च व दर्जेदार भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देतं. म्हणजे ती भाषा उच्चकुलीन असली पाहिजे, ती भाषा दर्जेदार असली पाहिजे. त्या भाषेचं जे साहित्य आहे ते पण प्रगल्भ असायला पाहिजे. भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी पुढील अटी पूर्ण कराव्या लागतात. मग कुठल्या अटीत मी आता बोलतो? ती भाषा स्वयंभू असावी. स्वयंभू म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो स्वनिर्मित असावी, तिची निर्मिती स्वयंभू असावी. आता आपण असं म्हणतो की मराठी भाषा संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश मराठी अशा पद्धतीचा मराठीचा विकास आहे. परंतु हे जे आपण आतापर्यंत वाचत आलेलं ते रंगनाथ पठारे समितीनं थोडंसं याला छेद देत वास्तव रूप समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की मराठी सुद्धा कशी आहे? स्वयंभू आहे. पहिला टप्पा काय? मराठी भाषा स्वयंभू असावी. भाषेत उच्च व दर्जेदार साहित्य असावं. भाषेमध्ये उच्च आणि दर्जेदार साहित्य असावं. किमान 2000 ते 2500 वर्ष पूर्वीची भाषा असली पाहिजे. याच्यामध्ये काही ठिकाणी 1500 ते 2000 असा पण उल्लेख आहे, काही पुस्तकामध्ये 2000 ते 2500 असा पण उल्लेख आहे. प्रारंभिक रूप हे महत्वाचे बरं का रे, व आधुनिक रूप यांचा संबंध असावा. म्हणजे भाषेची निर्मिती जेव्हा झाली, सुरुवात जेव्हा झाली तेव्हापासून आजपर्यंत
जे स्थित्यंतर भाषेनं पाहिलेली असणार आहेत, भाषा प्रवाही असते, भाषेमध्ये बदल झालेले असणार आहेत, पण जो मूळ ढाचा आहे, जो मूळ गाभा आहे, जे मूळ स्वरूप आहे, विद्यार्थी मित्रांनो ते काय पाहिजे, जसं तसं राहिलेलं असलं पाहिजे. प्रारंभिक रूप आणि आधुनिक रूप. बोलणाऱ्याची संख्या भरपूर असली पाहिजे, बोलणाऱ्याची संख्या भरपूर असली पाहिजे. आता विद्यार्थी मित्रांनो ज्या वेळेला आपला रंगनाथ पठारे समितीनं अहवाल दिलेला आहे, रंगनाथ पठारे समितीनं, आणि त्या अहवालामध्ये त्यांनी सांगितले की मराठी भाषा काय होऊ शकते, या अटी मराठी भाषा पूर्ण करू शकते. बघा काय म्हटलं मी, या अटी मराठी भाषा पूर्ण करू शकते अशा पद्धतीचा अहवाल त्यांनी दिलेला आहे. हे सांगत असताना ते काय सांगतात की मराठीमध्ये सापडलेले जे शिलालेख आहेत, आतापर्यंत आपण 983चा शिलालेख पाहतो, श्रवण बेळगोळ येथील कर्नाटक वगैरे तो मुद्दा पाहतो, परंतु त्याच्या अगोदर 940 आणि 934 अशा पद्धतीचे शिलालेख या संदर्भामध्ये मत भिन्नता आहे. आपण बोलूयाच पुढे त्याच्याबद्दल. म्हणजे अगोदरचे आहेत असं म्हटलं जातं, पालघर जिल्हा अक्षी इथला वगैरे. आणि दुसरी गोष्ट रंगनाथ पठारे समिती सांगते की मराठी भाषा ही संस्कृत पासून विकसित झालेली नसावी, तर ती काय असली पाहिजे, स्वयंभू असली पाहिजे. कारण ज्या वेळेला मराठी व्याकरणामध्ये आम्ही अभ्यासतो शब्दसिद्धी नावाचा टॉपिक, शब्दसिद्धी नावाच्या टॉपिकमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती पाहिजे की तिथं सिद्ध शब्द, साधित शब्द असे दोन बायफर्गेशन केलेले शब्दांचं. त्या सिद्ध शब्दामध्ये परत 4 शब्द येतात, तत्सम येतो, तद्भव येतो, देशी येतो, परभाषा येतो. रंगनाथ पठारे समितीनं देशी शब्द या घटकावर थोडासा ट्रेस दिलेला आहे. रंगनाथ पठारे समितीचं म्हणणं काय की भारतामध्ये जर महाराष्ट्राच्या भाषेचा अनुषंगाने विचार करत असाल तर तिथं देशी शब्द आलेला आहे. याचा अर्थ काय की मूळचे शब्द या भाषेचे काहीतरी होते, मूळची ही भाषा काहीतरी होती, आणि मग जर ती मूळची भाषा असेल तर मराठी आमची मूळची भाषा असली पाहिजे. तिला 2,500 ते 3,000 वर्षाचा इतिहास आहे अशा पद्धतीचं हे देखील संशोधनामध्ये आलंय. त्याच्याशिवाय आज मराठी भाषेमध्ये उत्कृष्ट दर्जेदार साहित्य आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये. बोलणाऱ्याची संख्या भरपूर आहे हे पण सांगण्याची गरज नाहीये, कारण लोकसंख्या आपल्याला माहिती आहे. म्हणजे मराठीला दर्जा मिळाला पाहिजे अशा पद्धतीचा मुद्दा या ठिकाणी पुढे आलेला आहे. आता इथं थोडंसं बघा, मी पुढच्या स्लाइडवर घेऊन आलेलो तुमच्यासाठी की कुठल्या भाषा अशा आहेत ज्या 6 भाषांना आतापर्यंत अभिजात भाषेचा दर्जा दिला गेलेला आहे. एक तमिळ आहे जिला 2004 मध्ये दर्जा मिळाला, दुसरी संस्कृत आहे जिला 5 मध्ये दर्जा मिळाला, तिसरी कन्नड भाषा आहे मित्रांनो 2008 मध्ये, चौथी तेलुगू भाषा आहे 8 मध्येच, मल्याळम आहे 13 मध्ये, आणि मित्रांनो उडिया भाषा आहे ती म्हणजे 2014 मध्ये तिला दर्जा मिळालेला आहे. ओके, तर हा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला काय करायचा आहे, लक्षामध्ये ठेवायचा आहे. त्याच्याशिवाय बघा इथं थोडंसं माहिती सांगण्यात आलेली आहे तुम्हाला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी रंगनाथ पठारे समिती नेमण्यात आलेली आहे. त्याच्याशिवाय त्या समितीला अभिजात मराठी भाषा समिती असं देखील म्हटलेलं आहे. 2012 मध्येच ती नेमण्यात आलेली आहे. 2013 मध्ये या समितीने आपला अहवाल दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. याच्याशिवाय हरी नारके ही समिती देखील काम करते. बघा मित्रांनो, हरी नारके ही समिती देखील याच्या अनुषंगाने काम करत आहे. तर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न किती भाषांना दर्जा मिळालेला आहे असा विचारला जाऊ शकतो, किंवा उपयोजनात्मक पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो असा पण प्रश्न अपेक्षित आहे की पहिल्या 4-5ला मिळालेल्या भाषा कोणत्या, क्रम लावा, पहिल्यांदा कोणत्या भाषांना मिळाला, उलटा क्रम लावा, असा पण प्रश्न तुम्हाला अपेक्षित आहे अभिजात भाषेच्या अनुषंगाने. तर हा अभिजात भाषेचा मुद्दा आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याच्यासाठी ही समिती नेमली आणि या समितीने अभ्यास केला. या समितीने अभ्यास केल्यानंतर या समितीने मराठीच्या संदर्भातले काही अविश्वसनीय अशा पद्धतीचे सिद्धांत पुरावे आपल्या समोर मांडलेले आहेत आणि त्याच्यानुसार मराठीला अभिजात भाषा दिला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. ही समिती सांगते की आतापर्यंत आम्ही जे संस्कृतमधून मराठी भाषेचा विकास झाला असं जे बोलतो आहोत ते खरोखर पूर्णदर्शनी किंवा संपूर्ण वाक्य असं बरोबर नाहीये. तर मराठी आणि संस्कृत या खूप झालं तर समकालीन भाषा ठरू शकतात. मराठीची निर्मिती स्वयंभू आहे. याच्याशिवाय बोलणाऱ्याच्या संख्येच्या बाबतीत विचार करत असताना अभिजात भाषेच्या जी काही समिती आहे त्या समितीने असं सांगितलं की जगभरामध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषेमध्ये मराठी भाषेचा 10वा क्रमांक येतो. कितवा क्रमांक येतो मित्रांनो? 10वा. भारताचा विचार केला तर तो 3रा क्रमांक आहे. भारताशिवाय ती 72 देशामध्ये बोलल्या जाते.
भारताशिवाय विद्यार्थी मित्रांनो ती किती देशामध्ये बोलल्या जाते म्हटलंय? 72 देशामध्ये ती बोलल्या जाते. येते का लक्षामध्ये? म्हणजे मराठी ही एवढी काय आहे, गरजेची आहे, इम्पॉर्टंट आहे किंवा महत्त्वाची आहे. येते लक्षामध्ये? म्हणजे मराठी भाषेला दर्जा दिलाच पाहिजे अशा पद्धतीचं म्हणणं आहे रंगनाथ पठारे समितीचं. ओके, पुढे जाऊया आपण थोडंसं. बघा, आता अभिजात भाषेच्या टप्प्याच्या नंतरचा पुढचा टप्पा आहे की मराठी भाषेच्या विकासाच्या अनुषंगाने आपण थोडीशी चर्चा करूया. आणि त्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की मराठी भाषेमध्ये विकास होत असताना काही महत्त्वाचे ग्रंथ लिहिले गेले. मराठी भाषेचा विकास होत असताना काही महत्त्वाचे ग्रंथ लिहिले गेले. त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 1836 हे वर्ष आहे ज्या वर्षी महाराष्ट्र भाषेचं व्याकरण नावाचं मराठीतलं पहिलं पुस्तक लिहिलं गेलं. याच्या अगोदर पण आपण थोडीशी पुस्तकाच्या अनुषंगाने चर्चा केलेली होती. तसं मराठी व्याकरणाचं पहिलं पुस्तक लिहिण्याचा मान जातो 1805 कोणाकडं? विल्यम कैरे यांच्याकडं. त्यांनी कुठलं लिहिलं पुस्तक? कुठलं पुस्तक लिहिलं? द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. ओके, हे एका परकीय व्यक्तीने लिहिलेलं पहिलं पुस्तक आहे. पण एका भारतीय व्यक्तीने लिहिलेलं पुस्तक कधी? 1836. कोण व्यक्ती ती? दादोबा पांडुरंग तरखडकर. यांना काय म्हटलं जातं? पाणिनी म्हटलं जातं. पाणिनी त्यांना कोण म्हणलं असा पण प्रश्न येऊ शकतो. लोकहितवादी. काल आपण थोडं या संदर्भामध्ये याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये चर्चा केलेलीच आहे. येतं लक्षात? दुसरं आहे मराठीचं महत्त्वाचं पुस्तक 1893 मधलं मराठी व्याकरणावरील निबंध. कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचे ते पुस्तक आहे. मराठीच्या विकासामधला महत्त्वाचा टप्पा मानला जातो, ज्यांना जॉन्सन असं म्हटलं जातं मराठी भाषेचे. जॉन्सन असं त्यांना कोणी म्हटलेलं आहे? कवी ओक त्यांना जॉन्सन म्हणतात. तर त्यांचा मुलगा कोण? विष्णुशास्त्री चिपळूणकर. यांना काय म्हटलं जातं? मराठी भाषेचे शिवाजी. त्यांनी ती स्वतः शिवाजी ही उपमा किंवा उपाधी लावून घेतलेली आहे. येते लक्षामध्ये? तर हा थोडासा मुद्दा पुस्तकाच्या अनुषंगाने पण तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचा आहे. पुढे बघा, 1911 शास्त्रीय मराठी व्याकरण मुके दामले या सरांचं आहे, जे आजच्या भाषेचा किंवा आजच्या व्याकरणाचा जो काय आहे पाया आहे. कोणतं? शास्त्रीय मराठी व्याकरण. 1951 एक पुस्तक आहे आधुनिक मराठीचे उच्चस्तर व्याकरण. ते आहे दादोबा पांडुरंग सबनीस. महादेव पांडुरंग सबनीस यांचं. कोणतं? महादेव पांडुरंग सबनीस यांचं आहे आधुनिक मराठी भाषेचं उच्चस्तर व्याकरण. त्याच्याशिवाय 1964 मध्ये मराठी व्याकरणाचा पुनर्विचार हे देखील अरविंद मंगरुळकरांचं पुस्तक आहे. अरविंद मंगरुळकरांनीच ॲ आणि अ या दोन इंग्रजीतल्या वर्णांना मराठीमध्ये स्थान दिलेलं आहे. अरविंद मंगरुळकर. त्यांचं पुस्तक कोणतं? मराठी व्याकरणाचा पुनरुच्चार. ओके, पुढे या. इतर काही ग्रंथ बघा. संत ज्ञानेश्वरांचं देखील महत्त्वाचं योगदान आहे मराठीच्या विकासाच्या अनुषंगानं. मराठीचा विकास जेव्हा आम्ही अभ्यासतो त्यावेळेला या महत्त्वाच्या ग्रंथांना डावलून चालणार नाही. अजून भरपूर आहेत, परंतु आयोगानं आतापर्यंत ज्या घटकांवर प्रश्न विचारलेले आहेत आणि काही संभाव्य घटक आहेत त्याचा आपण या ठिकाणी विचार करतो आहोत. संत ज्ञानेश्वरांचं जे साहित्य आहे, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव वगैरे वगैरे, तर ते अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. त्याच्या पुढे आहे बघा आद्यकवी मुकुंदराज यांचा विवेक सिंधू हा ग्रंथ. आद्यकवी मुकुंदराज. आपल्याला माहिती आहे की संत ज्ञानेश्वराची पुणे जिल्ह्यातील आळंदी या ठिकाणी समाधी आहे. तसं आद्यकवी मुकुंदराज यांची समाधी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई या ठिकाणी आहे, ज्यांनी विवेक सिंधू हा ग्रंथ लिहिलेला आहे. कालिदास संस्कृत मधला तसा तो ग्रंथ आहे. शाकुंतल, त्यांची वेगवेगळी नाटकं वगैरे आहेत, मेघदूत असं. केशवदेव व्यास यांचा दृष्टांत पाठ हा घटक आहे. भीष्माचार्य यांचा पंचवार्तिक आणि माहिमभट याच्यावर पण प्रश्न आलेला आहे, लीळाचरित्र नावाचा. संत रामदास यांचे मनाचे श्लोक. तर या अनुषंगानं काही ग्रंथ विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय करायचे, लक्षामध्ये ठेवायचे आहेत. ओके, इथपर्यंतचा मुद्दा येतोय लक्षात. पुढे जातोय. विल्यम कॅरी, मी आत्ता तुम्हाला सांगितलं विल्यम कॅरींचं पण देखील द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज, हे कधी 1805 हे पुस्तक आलेलं आहे. हे कोलकात्याजवळील श्रीरामपूर या ठिकाणी प्रकाशित झालं होतं बघा.
कोलकात्याजवळील श्रीरामपूर या ठिकाणी ते प्रकाशित झालेलं आहे. कोणतं पुस्तक? द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. येते लक्षामध्ये. विदा सावरकरांचं देखील पुस्तक आहे. याच्यावर प्रश्न आलेला आहे. 6 सोनेरी पाने. विदा सावरकरांचं 6 सोनेरी पाने. तसं त्यांचं स्वातंत्र्याचे समर्पण आहे 1857च्या उठावाच्या अनुषंगानं लिहिलेलं. परंतु मराठीच्या विकासाच्या अनुषंगानं आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात असं येतं की विदा सावरकरांचं सुद्धा 6 सोनेरी पाने हे पुस्तक इथं दिसतंय. महात्मा फुले यांचं देखील खूप मोठं साहित्य आहे. त्यांनी तृतीय रत्न हे नाटक लिहिलं. त्याच्याशिवाय महात्मा फुले यांचं गुलामगिरी हे पुस्तक आहे. सार्वजनिक सत्यधर्म आहे, इशारा आहे, सत्संग आहे, शेतकऱ्यांचं असूड आहे. लक्षात येते का? भरपूर अशी त्यांची पुस्तकं आहेत. परंतु मराठीच्या विकासाच्या अनुषंगानं हे लिहिलेलं आहे हे 1855 मध्ये. लक्षात येते. ज्याच्यामध्ये तत्कालीन त्या काळातल्या स्त्रियांच्या दारुण परिस्थितीचा त्यांनी काय केलेला आहे? मागोवा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे महात्मा फुले. ऐतिहासिक दृष्टीने देखील, समाजसुधारक या दृष्टीने देखील याच्यातले काही प्रश्न तुम्हाला तयार करणं गरजेचं आहे, कारण तिकडे सुद्धा ते विचारले जाऊ शकतात. त्याच्याशिवाय बाबा पद्मनजी यांनी यमुना पर्यटन ही कादंबरी लिहिलेली आहे. ही 1857. लक्षात येते का रे? 1857. बाबा पद्मनजी यांनी देखील हिंदू धर्माच्या त्या कालखंडातल्या रूढी प्रथा परंपरेवर आपल्या लेखनातून असूड ओढण्याचं काम केलं होतं. रूढी प्रथा परंपरा ज्या चुकीच्या आहेत त्या बंद झाल्या पाहिजे याच्यासाठी त्यांनी खूप मोठं काम केलं. शेवटी त्यांच्या असं लक्षात आलं की हे शक्य होत नाहीये. रूढी प्रथा परंपरेला माणूस एवढा म्हणजे एकरूप झालेला आहे तो शोधू शकत नाही, सोडू शकत नाही. मग त्यांनी शेवटी स्वतःच धर्मांतर केलेलं आहे. नंतर महत्त्वाचे एक समाजसुधारक आहेत आगरकर, ज्यांनी वाक्यमीमांसा हा ग्रंथ लिहिलेला आहे मराठीच्या विकासाच्या अनुषंगानं. आगरकरांचं देखील समाजसुधारक म्हणून खूप मोठं योगदान महाराष्ट्रामध्ये आहे. त्यांचं वाक्यपृथक्करण नावाचं पुस्तक सुद्धा आहे. 39 वर्षाचं फक्त वय आहे त्यांचं आयुष्य आहे. परंतु त्या 39 वर्षांच्या आयुष्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राला समाजसुधारक, शिक्षणतज्ञ अशा अनेक भूमिकेतून खूप मोठं योगदान दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. फर्ग्युसन कॉलेज पुण्यामधलं त्याचे प्राचार्य सुद्धा ते राहिलेले आहेत. केसरीचं संपादक पद त्यांनी स्वीकारलेलं होतं. त्याच्याशिवाय सुधारक हे वर्तमानपत्र त्यांनी सुरू केलं होतं. खूप चांगल्या पद्धतीचं अगदी त्यागाचं कार्य तुम्हाला समाजसुधारक म्हणून त्यांचं पाहायला मिळेल. त्यांचं मराठीच्या अनुषंगाने वाक्यमीमांसा आणि वाक्यपृथक्करण हे 2 घटक किंवा ही 2 पुस्तकं मराठीच्या विकासाचा एक टप्पा, माइलस्टोन मानला जातो. ही महत्त्वाचे काही ग्रंथ होते ज्या ग्रंथावर आयोगानं आतापर्यंत काही प्रश्न विचारलेले आहेत. भविष्यामध्ये पण याच्यावर काही प्रश्न येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण चर्चा करत असताना 2013 ते 2022 पर्यंत ज्या वेगवेगळ्या परीक्षा झालेल्या आहेत आणि त्या वेगवेगळ्या परीक्षेमध्ये प्रत्येक टॉपिकला कुठल्या अँगलनं आयोगानं प्रश्न विचारलेले आहेत. मग ते फक्त MPSCच्या आयोगाच्या अनुषंगानं नाही, तर तो संयुक्त गट ब चा मुद्दा असेल, क चा मुद्दा असेल, वनसेवेचा पॅटर्न असेल, अभियांत्रिकी पॅटर्न आहे, त्याच्याशिवाय सरळ सेवेचे काही मुद्दे आहेत. या सगळ्यांचा एकत्रित विचार करून महत्त्वाचे मुद्दे आपल्यासमोर या ठिकाणी मी सातत्यानं सादर करण्याचा प्रयत्न करतो आहे. ओके. आता बघा अजून काही प्रश्न जे थोडेसे महत्त्वाचे आहेत मराठीच्या विकासाच्या अनुषंगानं. जसे की बासी मर्ढेकरांना नवकवितेचे जनक असं म्हटलं जातं. असाही प्रश्न तुमच्या सरळ सेवेच्या तलाठी भरती, शिक्षक भरती सेवेनं विचारले जाऊ शकतात. शिक्षक ज्यांना व्हायचे, TET ज्यांनी दिलेली आहे कदाचित, आणि जे आता भविष्यामध्ये टेट देऊ इच्छितात, या लोकांसाठी अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की लेखकांचं साहित्य, त्याशिवाय त्यांची टोपण नावं या अनुषंगानं तुम्हाला थोडंसं विचार करणं काय आहे गरजेचं आहे. ओके. पुढे बघा, ह न आपटे आधुनिक मराठी कादंबरी व नाट्यसृष्टीचे जनक म्हणतात त्यांना. ह न आपटे यांना काय म्हणतात? आधुनिक मराठी कादंबरी व नाट्यसृष्टीचे जनक असं म्हटलं जातं. विष्णुदास भावे यांना आधुनिक नाट्यसृष्टीचे जनक असं म्हणतात. याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो. गंगाधर गाडगीळ मराठी नवकथेचे जनक आहेत, तर कृष्णाजी केशव दामले आधुनिक मराठी कवितेचे जनक मानले जातात. केशवसूत या नावानं त्यांना ओळखलं जातं. भरपूर साहित्यिक आहे. राज्यसेवेमध्ये मुख्य परीक्षेमध्ये एक मराठी साहित्य हा लेखी पेपर आलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मराठीच्या वेगवेगळ्या साहित्याच्या शाखा, वेगवेगळे साहित्यिक, त्यांचं कार्य याचा डिटेलमध्ये अभ्यास करणं क्रमप्राप्त आहे. ओके. पुढे बघा, थोडंसं इथं महत्त्वाचा मुद्दा मी मानलेला आहे, याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो. मराठी भाषा गौरव दिन, जागतिक मराठी भाषा दिन कधी आहे मित्रांनो?
27 फेब्रुवारी. कधी आहे? 27 फेब्रुवारीला आहे. मराठी भाषा दिन 27 फेब्रुवारीला आहे असं लक्षामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. ओके. हा काय आहे? वि वा शिरवाडकरांचा जन्मदिवस आहे, कुसुमाग्रज यांचा. कुसुमाग्रज यांचं खूप मोठं कार्य साहित्यिक म्हणून महाराष्ट्रामध्ये मराठीचं आहे. त्यांचं नटसम्राट हे नाटक खूप गाजलेलं. त्याच्याशिवाय त्यांचा विशाखा हा काव्यसंग्रह मित्रांनो. कोणता? विशाखा. ज्या विशाखा या काव्यसंग्रहाला 1987 मध्ये भारताचा साहित्याच्या क्षेत्रातला सर्वात मोठा पुरस्कार ज्ञानपीठ मिळालेला होता. ज्ञानपीठ अजून कोणाला मिळाला त्याच्यावर पण प्रश्न तुम्हाला अपेक्षित आहे. यापूर्वी ययाती नावाची जी कादंबरी आहे, ययाती, कोणाची ययाती माहिती आहे? वि स खांडेकरांची. तर या ययाती कादंबरीला देखील 1974 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. विशाखा मी आता सांगितलं 87 मध्ये. त्याच्याशिवाय 2003 मध्ये अष्टदर्शन, विंदा करंदीकर. कोणतं? विंदा करंदीकर, अष्टदर्शन. आणि 2014 मध्ये भालचंद्र नेमाडे यांचं पुस्तक कोणतं? हिंदू ही कादंबरी आहे, कोसला ही कादंबरी आहे. यांना हे ज्ञानपीठ भारतामध्ये मराठीच्या अनुषंगानं जे साहित्याच्या अनुषंगानं जे भारतातल्या सर्वोच्च पुरस्कार मानला जातो तो मराठीला आतापर्यंत 4 वेळेला मिळालेला आहे. आणि त्याच्यातले एक महत्त्वाचे लेखक वि वा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर, ज्यांचं टोपण नाव आहे कुसुमाग्रज. कुसुम हे त्यांच्या छोट्या बहिणीचं नाव, त्याच्यावरून त्यांनी स्वतःला कुसुमाग्रज, अग्रज म्हणजे मोठा, गृहीत धरलेलं आहे. त्यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषा दिन किंवा जागतिक मराठी गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. याच्यावर सुद्धा प्रश्न तुम्हाला अपेक्षित आहे. ओके. आता शिलालेखाच्या संदर्भामध्ये मी मगाशी बोललो. आतापर्यंत आपण काय वाचलेलं आहे? 983 ला कर्नाटक येथील श्रवणबेळगोळ इथला शिलालेख मानला जातो. आतापर्यंत वाचायचो आपण. पण रंगनाथ पठारेनं समितीनं थोडंसं काय केलेलं आहे, याच्यामध्ये संशोधन केलं आणि पुढे काय लक्षात घेतलं बघा. मराठी भाषेतील आद्य शिलालेखाचा मान केशीदास शिलाहार, कुठला? अक्षी, रायगड याला जातो. 934 मधील आहे. 9 ओळीचा शिलालेख असं कोण म्हणतंय? हे कोण सांगतंय? श गो तुळपुळे यांचं म्हणणं आहे. बरोबर. त्यांनी त्यांच्या प्राचीन मराठी कोरीव लेख क्रमांक मध्ये नमूद केलेला आहे. कोणी? तुळपुळे यांनी. काय म्हटलंय की आद्य शिलालेखाचा मान कोणाकडे जातो? केशीदेव शिलाहार यांच्याकडे. कुठे आहे तो? अक्षी या ठिकाणी, रायगड जिल्ह्यामध्ये. 1934 मध्ये तो असावा, 1934 मध्ये, आणि तो 934 मध्ये, आणि तो 9 ओळीचा शिलालेख आहे असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु याबाबत डॉक्टर मिरासी यांचं मत मात्र भिन्न आहे. यांच्यामध्ये साहित्यिकामध्ये थोडासा मतप्रवाह आहे, भिन्नता आहे. त्यांच्यामध्ये अक्षीचा जो लेख आहे तो लेख पहिल्या नव्हे तर दुसऱ्या केशीदास शिलाहारांचा असून त्याचा कालखंड 1131 असा आहे. म्हणजे तुळपुळे यांच्या मताशी डॉक्टर मिरासी हे सहमत नाहीत. तुळपुळे यांचं म्हणणं आहे की तो 934 मधला शिलालेख असावा, अक्षी रायगड मधला. परंतु डॉक्टर मिरासी यांचं म्हणणं काय आहे की तो 34 मधला नाहीये, 934 मधला, तर तो दुसऱ्या केशीदास शिलाहाराच्या कालखंडातला आहे. आणि मग तो कधी जातो? 1131 मध्ये. आणि जर तसं असेल, म्हणजेच डॉक्टर मिरासी यांचं जर विद्यार्थी मित्रांनो म्हणणं खरं असेल, तर काय होते मग? तर पहिल्या लेखाचा मान कुडर, जिल्हा सोलापूर येथील शके 1940च्या शिलालेखाकडे जाईल. हे असं कोणी सांगितलं आपल्याला, किंवा आपण कुठून बघतोय? हे मराठी भाषा अभिजात समितीचा अहवाल आहे 2013 मधला. म्हणजे पठारे समितीनं जे याच्या अनुषंगानं कार्य केलेलं आहे, संशोधनाच्या अनुषंगानं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जेव्हा घेण्याची वेळ होती किंवा त्याच्यासाठी जी समिती नेमलेली होती त्याच्या अनुषंगानं जेव्हा यांनी कार्य केलं, तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की 983चा तो शिलालेख पहिला नव्हता, तर खऱ्या अर्थानं शिलालेख पहिला हा इकडा आहे. मग मराठी भाषा अगोदरची आहे, प्राचीन आहे, स्वयंभू आहे. मराठी भाषेला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे, याच्यासाठी त्यांनी ते संशोधन आम्हाला केलेलं पाहायला मिळतं. येते लक्षात. आतापर्यंत बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण 4 बाबीचा विचार करत राहिलो. भाषा, लिपी, त्याच्याशिवाय देवनागरी लिपीचा मुद्दा विचारात घेतला. प्राचीन कालखंडातल्या काही महत्त्वाच्या लिपी पाहिल्या.
देवनागरी लिपीची वैशिष्ट्ये पाहिली, त्याच्यानंतर अभिजात भाषेच्या अनुषंगाने चर्चा केली आणि शेवटच्या टप्प्यामध्ये मराठीचा विकास, थोडक्यात आपण कुठले ग्रंथ मराठीमध्ये महत्त्वाचे मानले जातात याविषयी देखील चर्चा केली. आता आपण मराठी भाषेच्या मूलभूत घटकाकडे पुढचा टप्पा आपण विचारात घेतो आहोत. त्या टप्प्यामध्ये आता आपल्याला वर्णमालेकडे आपल्याला जायचं हळूहळू. आणि ते पाहत असताना वर्णमालेमध्ये किंवा कुठल्याही भाषेमध्ये विद्यार्थी मित्रांनो काही मूलभूत घटक असतात, काही बेसिक घटक असतात, काही महत्त्वाचे घटक असतात. आता त्याच्यामधला पहिला घटक काय आहे बघा, वाक्य आहे, शब्द आहे आणि अक्षर आहे. आता अक्षराचा जर आपण विचार केला बाळांनो, तर अक्षर कशाला म्हणलं, मुखावाटे पडणारा जो ध्वनी आहे, बरोबर, किंवा ज्याला आपण मूलध्वनी म्हणतो, ध्वनी म्हणतो, याला दिलेलं चिन्ह म्हणजे काय मित्रांनो, अक्षर आहे. अक्षरे ही ध्वनीच्या किंवा आवाजांच्या खुणा आहेत. म्हणजे मानवाला पहिल्यांदा बोलता आलं, मानवानं पहिल्यांदा बोलायला सुरुवात केली आणि मानवानं पहिल्यांदा बोलायला सुरुवात केल्यानंतर अनेक वर्ष, कित्येक वर्ष तो बोलत राहिला, कंठामधून आवाजाची निर्मिती होत राहिली आणि मग काही वर्षानंतर मानवाच्या असं लक्षात आलं की आपण बोललेले शब्द हळूहळू हवेमध्ये विरवून जात आहेत, ते पुढे दीर्घकाळ राहत नाहीयेत. मग काय करायला पाहिजे, तर अशा केसमध्ये त्या शब्दांना जतन करून ठेवण्यासाठी, त्या ध्वनींना, त्या आवाजांना जतन करून ठेवण्यासाठी या शब्दांना ध्वनी दिले पाहिजेत आणि या शब्दांना किंवा या ध्वनींना चिन्ह दिले पाहिजेत. आणि मग ते जे चिन्ह आहेत, त्याच्या खुणा आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्या खुणांनाच, अक्षरांना काय म्हणतात, ध्वनी चिन्हे असे म्हणतात. अक्षर म्हणजेच काय, थोडक्यामध्ये ध्वनी चिन्ह आहे. म्हणूनच अक्षरांना ध्वनी चिन्हे असंही म्हटलं जातं. ध्वनीला दिलेली चिन्ह म्हणजे अक्षर. अक्षराला आपण आद्याक्षराच्या नावानं पाहिलं, बरोबर का रे, त्याला आपण मुळाक्षर म्हणून पाहिलं, बाळबोध लिपी तुम्हाला त्याला म्हणता येईल. येते लक्षामध्ये सर्वांच्या. तर हा मुद्दा अक्षराच्या अनुषंगाने. मित्रांनो अक्षर, आता समजा आपल्याकडे 54 अक्षर आहेत, 52 अक्षर आहेत. किती आहेत, 52 अक्षर आहेत, 52. आता ही जी 52 अक्षर आहेत मित्रांनो, या 52 अक्षरामध्ये आपल्याला माहिती आहे 14 स्वर आहेत, 2 स्वरादी आहेत, 34 व्यंजन आहेत आणि 2 विशेष व्यंजन आहेत, बरोबर. आता ही जी 14 स्वर आहेत, स्वरादी आहेत, व्यंजन आहेत, या स्वरादी व्यंजन पासून काय बनलं मित्रांनो, साधारणपणे आपल्याला माहिती पाहिजे की यापासून आपल्याला काय बनला, शब्द बनला. मग शब्द कशाला म्हणायचं, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त झाला तर त्याला शब्द म्हणायचं. थोडक्यात असा अक्षरांचा समूह ज्याला काहीतरी अर्थ आहे, जो क्रमबद्ध आहे आणि ज्याला काहीतरी अर्थ आहे. समजा आता मी इथं शब्द लिहिला सागर, बरोबर, झाड, कुठलाही शब्द लिहिला मी, शहर, हा अक्षरांचा विशिष्ट क्रम आहे, हा अक्षरांचा विशिष्ट क्रम आहे आणि या विशिष्ट क्रमानं आलेल्या अक्षराला काहीतरी अर्थ प्राप्त होतो आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो हा काय झाला, शब्द झाला. तोच जर मी असा वेगळा लिहिला, गा सर, उलटा केला, क्रम बदलला, तर तो क्रमबद्ध नाहीये, याला काही अर्थ आहे का मग मित्रांनो, याला काहीही अर्थ येणार नाही. म्हणजे काय, शब्दाला जर अर्थ मिळवायचा असेल तर अक्षरांचा प्रॉपर समूह असला पाहिजे, पूर्ण समूह असला पाहिजे, त्याची जी सिक्वेन्स आहे ती व्यवस्थित असली पाहिजे. आणि नंतर आहे मित्रांनो वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचं बोलणं. शब्दांचा असा समूह, अक्षरांच्या समूहापासून आपण पाहिलं शब्द तयार झाला आणि शब्दांचा मग असा समूह आहे विद्यार्थी मित्रांनो, त्या शब्दांच्या अशा समूहापासून काय बनतं, वाक्य बनतं. जो शब्द समूह काय आहे, अर्थपूर्ण आहे. पूर्ण अर्थाचं बोलणं म्हणजे वाक्य, पुऱ्या अर्थाचं बोलणं म्हणजे वाक्य, पूर्ण अर्थाचं बोलणं, पुऱ्या अर्थाचं बोलणं, असा शब्दांचा समूह ज्याला काहीतरी विशिष्ट अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला वाक्य म्हणायचं. मी समजा असं वाक्य म्हटलं बघा, आजोबा गोष्ट सांगतात. आम्ही अभ्यास करतो, कुठलंही वाक्य घ्या. शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती केली, कुठलंही वाक्य घ्या.
मग त्या वाक्यामध्ये शब्दांची सिक्वेन्स प्रॉपर आहे, त्या वाक्यांमध्ये शब्दांची सिक्वेन्स काय आहे, प्रॉपर आहे, शब्दाची सिक्वेन्स बरोबर आहे. ते शब्द जर मी इकडे तिकडे करून लिहिले तर ते वाक्य नाही होणार बाळांनो, अजिबात वाक्य ते होणार नाही. मग वाक्य होण्यासाठी मला काय करावं लागतं, तर त्या शब्दाला सिक्वेन्स न लिहावं लागतं, त्याला अर्थपूर्ण रीतीने लिहावं लागतं, समाजमान्य पद्धतीने लिहावं लागतं. प्रत्येकाला वाटेल नाही वेगळं मी लिहिल, मी अगोदर गोष्ट हा शब्द लिहिल, कोणी म्हणेल नाही मी सांगतात हा शब्द अगोदर लिहिल. आपल्या म्हणण्याला काही अर्थ नाहीये. व्याकरणकारांनी समाजानं जी सिक्वेन्स मान्य केलेली आहे त्या मान्य केलेल्या सिक्वेन्सनुसारच अर्थ गृहीत धरावा लागतो, त्याच्याशिवाय अर्थ गृहीत धरता येत नाही. आले लक्षात? भाषेचे काही मूलभूत घटक असतात. आता त्याच्यामध्ये वर्ण हा पण घटक आहे मित्रांनो. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असं म्हणायचं. वर्ण, मूलध्वनी, वर्णाला रंग दिला जातो, रंगामध्ये लिहिलेली असतात आणि म्हणूनच मग त्यांना वर्ण असं म्हणतात. हे आपण चर्चा केल्याचं. हे जे वर्ण आहेत, वर्ण, मूलध्वनी, अक्षर, नंतर मग शब्द, वाक्य, हे सगळे. त्याच्यामध्ये बाराखडी हा पहिला मुद्दा असायचा मित्रांनो. आता काय लक्षात घ्या, 14 खडी. आता याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, मूळचे 10 स्वर, इंग्रजीतून आलेले 2 स्वर आणि 2 स्वरादी हे कशामध्ये मिसळतात, सगळे हे व्यंजनामध्ये मिसळतात. आणि व्यंजनामध्ये मिसळून काय तयार होते मित्रांनो, 12 खडी न म्हणता आपण काय म्हणूया त्याला, आता 14 खडी म्हणूया. येते का लक्षामध्ये, 14 खडी म्हणूया. मग आता ही 14 खडी तयार झालेली आहेत. हे आहेत भाषेचे मूलभूत घटक. आता मूलभूत घटकामधला अजून एक टप्पा आहे मित्रांनो, व्याकरण. V+A+क्र या शब्दापासून व्याकरण हा शब्द तयार झाला. व्याकरण म्हणजे भाषेचं विज्ञान असतं. व्याकरण म्हणजे भाषेचं विज्ञान असतं. व्याकरणामुळे काय होतं, भाषेचे नियम तयार होतात. व्याकरण काय करतं, भाषेच्या नियमांना स्पष्ट करतं. भाषा कशी बोलली पाहिजे, कशी लिहिली पाहिजे, भाषेवर थोडक्यामध्ये कंट्रोल करण्याचं काम कोणाचं आहे, व्याकरणाचं आहे. V+A+क्र या शब्दाचं आहे म्हणजेच व्याकरणाचं आहे. बघा, भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण. थोडक्यात भाषेचं विज्ञान म्हणा की त्याला, काय प्रॉब्लेम नाही. भाषेचं विज्ञान म्हणजे व्याकरण. व्याकरणामुळे भाषेचे नियम तयार होतात, त्या नियमांचं स्पष्टीकरण व्याकरण करतं. बरोबर. व्याकरण आणि भाषा ह्या एकाच नाण्याच्या विद्यार्थी मित्रांनो 2 बाबी असतात. भाषेचं स्पष्टीकरण करणारं शास्त्र म्हणजे व्याकरण. पतंजलीने व्याकरणाला शब्दानुशासन म्हटलं, हे महत्वाचं आहे बघा. पतंजलीने व्याकरणाला काय म्हटलं, शब्दानुशासन म्हटलं. शब्दानुशासन असं कोण म्हणतंय, पतंजली हे म्हणतात, प्राचीन कालखंडातले संस्कृत कवी. संस्कृत शब्द V+A+क्र यापासून व्याकरण हा शब्द तयार झालेला आहे. व्याकरणाला भाषेचं विज्ञान म्हणायचं. व्याकरण भाषेचं स्पष्टीकरण करतं. व्याकरण अतिशय अनिवार्य आहे. भाषेला नियमबद्ध करण्याचं काम व्याकरणाला करावं लागतं. पुढे बघा बरं. आता आपण येतोय ऍक्च्युली वर्णमाला या सेक्शनमध्ये. कोणत्या सेक्शनमध्ये येतोय बाळांनो, आपण वर्णमाला या सेक्शनमध्ये येतोय. अ पासून न्य पर्यंतच्या वर्णांना वर्णमाला असे म्हणतात. अ पासून न्य पर्यंत साधारणतः जी अक्षरं आहेत, ज्याच्यामध्ये 34 व्यंजन आहेत, 14 स्वर आहेत, 2 स्वरादी आहेत, 2 संयुक्त व्यंजन आहेत, या सगळ्यांचा समावेश कशामध्ये होतो मित्रांनो, वर्णमालेमध्ये. तुम्हाला इथं प्रश्न अपेक्षित असा आहे बाळांनो की वर्णमालेमध्ये पारंपरिक वर्ण किती. पारंपरिक हा शब्द आला तर 48 लिहायचं. वर्णमालेमध्ये वर्णांची संख्या किती असा प्रश्न आला तर 52 लिहायचं. वर्णमालेमध्ये आधुनिक म्हणून शब्द आला तरी 52 लिहायचं. वर्णमालेमध्ये वर्णांची संख्या किती, 52. आधुनिक वर्णमालेमध्ये वर्णांची संख्या किती, 52. पण पारंपरिक हा जर शब्द येत असेल विद्यार्थी मित्रांनो, तर आपण त्याला काय करूया, काय म्हणूया त्याला, 48 म्हणूया. क्लिअर का. तसंच स्वरांच्या बाबतीत आहे बघा. परीक्षेत आलं मराठी वर्णमालेत किती स्वर आहेत, उत्तर लिहायचं 14. मराठी वर्णमालेत आधुनिक स्वर किती, उत्तर 14 लिहायचं. पण पारंपरिक किती स्वर आलं तर 12 लिहायचं. पारंपरिक स्वर किती असं आलं तर 12 लिहायचं. क्लिअर झालं का सगळ्यांना. पुढे बघा. अ पासून न्य पर्यंतच्या वर्णांना वर्णमाला असं म्हणतात. हा शासन निर्णय 2009 नुसार आपण ही वर्णमाला स्वीकारलेली आहे.
बरोबर. महाराष्ट्र शासनाने वर्णमाला स्वीकारलेली आहे. कधीपासून? 9च्या अनुषंगाने. मराठी वर्णमाला संस्कृत मधून घेण्यात आलेली आहे. आता आपण पाहतो मराठीमध्ये स्थित्यंतर होत गेली, संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश वगैरे वगैरे. पण मराठीनं खऱ्या अर्थानं जी वर्णमाला स्वीकारलेली आहे ती कधीची स्वीकारलेली आहे? संस्कृत मधली स्वीकारलेली आहे. मराठी वर्णमालेत पारंपरिक किती वर्ण? 48. तर सध्या किती वर्ण आहेत? 52 वर्ण आहेत. स्वर, स्वरादी आणि व्यंजने. आता स्वर किती? 14. बघा मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. याच्यामध्ये कोणते? अ, आ, इ, ई, उ, ऊ, रू, लू, ए, ॲ, ओ, औ. अ आणि औ. ओ, अ आणि औ असे 14 आहेत. स्वरादी किती? अनुस्वार आणि विसर्ग अशा 2च स्वरादी आहेत. स्वरादी किती आहेत? 2च आहेत. तर मित्रांनो व्यंजन किती रे? व्यंजन 34 आणि विशेष संयुक्त 2. क, ख, ग, घ, न पहिला गट. च, छ, ज, झ, न. याला काही लोक त्र म्हणतात बरं का. हे लक्ष द्या. हे त्र नाहीये, हे पण नच आहे. हा. ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, स, हळ. हे बघा हे 34 वर्ण तुम्हाला लक्षात ठेवायचे. हे विशेष संयुक्त व्यंजन कोणती? श आणि ज्ञ. याच्यावर प्रश्न बनतात असं लक्षामध्ये ठेवा वर्णमालेमध्ये. आता आपण इथे लिहिताना हे असं पायमोडून लिहिलेलं आहे, पण प्रत्यक्षामध्ये ज्या वेळेला आपण इतर ठिकाणी लिहितो त्यावेळेला त्याची पाय मोडण्याची गरज नाहीये, कारण त्याच्यामध्ये स्वर सामावलेला आहे असं गृहीतच असतं. त्याच्यामध्ये स्वर सामावलेला आहे असं गृहीत धरलं जातं. त्याच्यामुळे त्यांना पाय मोडून लिहिण्याची काही गरज नाही आहे. विशेष संयुक्त व्यंजने कोणती? क्ष आणि ज्ञ. ओके. पुढे बघा. आता वर्णांच्या प्रकाराकडे आपण जाऊया. हे जे वर्ण आहेत 34 वर्ण आहे, व्यंजन आहेत, 2 स्वरादी आपण पाहिलं, 14 स्वर वगैरे हे सगळं आहे. त्यांचं वर्गीकरण मुख्यतः 3 गटामध्ये आहे. कोणते 3 गट? एक स्वर आहे, दुसरा स्वरादी आहे, तिसरा व्यंजन आहे. आता हा जो स्वर आहे विद्यार्थी मित्रांनो त्याला अच असं नाव आहे. व्यंजनाला स्वरांत, हलांत, परवर्ण अशी नावं आहेत. म्हणून इकडं संधीमध्ये याला अच संधी आणि याला हल संधी म्हणतात बरं का. तसा एक प्रश्न मागे आलेला आहे. हल संधी आणि अच संधी. त्याच्याशिवाय बघा हे मग किती होतात लक्ष द्या बरं. हे 14, हे 2 आणि हे 34 आणि 2 संयुक्त विशेष व्यंजने असतात क्ष आणि ज्ञ असे 52. आता स्वरांचा विचार करत असताना पहिला आपण कुठला विचार करूया? स्वरांचा. श्रु हा एक संस्कृत शब्द आहे. त्याचा आवाज आहे स्वर काढणे, सूर लावणे, उच्चार करणे. मानवाला मिळालेली सर्वात मोठी अनमोल देणगी म्हणजे कंठ. मानव या कंठाच्या साह्यानं उच्चार करू शकतो. मानव हा कंठाच्या साह्यानं उच्चार करू शकतो बाळांनो. आणि म्हणून श्रु या शब्दाचा अर्थ आहे सूर लावणे, ध्वनी करणे, उच्चार करणे. याच्यामुळे काय होतो? ध्वनी होतो, उच्चार होतो. कशामुळं? श्रु या स्वरामुळे. येते लक्षामध्ये. हा संस्कृत शब्द आहे. बघा स्वराची व्याख्या काय आहे? ओठांचा एकमेकाशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर असे म्हणतात. म्हणजेच थोडक्यामध्ये स्वर हे स्वतंत्र असतात. स्वर हे प्रवाही असतात मित्रांनो. स्वर कसे असतात? प्रवाही असतात. स्वर कसे असतात? स्वतंत्र असतात. उच्चारासाठी ते दुसऱ्यावर अवलंबून राहत नाहीये. त्यांचा उच्चार स्वतंत्र असतो. ते प्रवाही असतात. स्वरांचा उच्चार होत असताना फुफ्फुसातून बाहेर पडणारी जी हवा आहे त्या हवेचा मार्ग अडवला जात नाही. स्वरांचा उच्चार करत असताना मुखामधला कोणताही अवयव कोणत्याही अवयवाला स्पर्श करत नाही. स्वरांचा उच्चार प्रवाही असतो. सहज उच्चारले जाणारे म्हणजे स्वर. जे सहज उच्चारले जातात त्याला काय म्हणायचं? स्वर असं म्हणायचं. जे सहज उच्चारले जातात त्याला काय म्हणायचं? स्वर असं म्हणायचं. संस्कृत व्याकरणात स्वरांना कुठला शब्द मित्रांनो? संस्कृत व्याकरणात स्वरांना अच असा शब्द आहे. संस्कृत व्याकरणात स्वरांना कुठला शब्द आहे? अच शब्द आहे. अच म्हणजेच स्वर.
स्वरांचा उच्चार होत असताना तोंड विवर विवृत्त असते, मुख विवर थोडंसं उघडं असतं, कारण स्वरांचा उच्चार प्रवाही आहे. फुफ्फुसातून जी बाहेर पडणारी हवा असते ती सहजगत्या बाहेर येते, त्याला कुठला गतिरोधक किंवा कुठला अडथळा निर्माण होत नाही, म्हणजेच काय असतं, विवृत्त असतात. स्वर सघोष असतात, म्हणजेच नादयुक्त असतात, त्याचा एक विशिष्ट ध्वनी निर्माण होतो, आवाज निर्माण होतो, म्हणून त्याला सघोष किंवा काय म्हटलं जातं, नादयुक्त असं म्हटलं जातं. बघा, स्वर प्रवाही असतात. स्वर कसे असतात, प्रवाही असतात. भाषेमध्ये महत्वाचा घटक असतो. व्यंजनामध्ये पण स्वर असतात, स्वरादीमध्ये पण स्वर असतात, स्वरादीमध्ये पण स्वर असतात, व्यंजनामध्ये पण स्वर असतात, पण ते दोन्ही घटक स्वरामध्ये नसतात. बरं, स्वर हे स्वतंत्र उच्चाराचे मानले जातात. आले लक्षात. भाषेमध्ये स्वरांचा वापर दोन प्रकारे केला जातो, अक्षराचा, चिन्हाच्या. अक्षरामध्ये बघा हे, आणि चिन्हामध्ये अ ला चिन्ह नसतं पण आ ला काना म्हणजे हा, हे की. समजा हे दुसरं की आहे, समजा हा पहिला उ आहे, हा दुसरा उ आहे, हे एक मात्र्याचं अय आहे. मग अशा पद्धतीने म्हणजे हे चिन्ह असतात. काना, मात्रा, वेलांटी, एक काना एक मात्रा, दोन मात्रे एक काना वगैरे वगैरे, हे चिन्हाचं असतं स्वरूप. आणि अक्षराचं स्वरूप पण असतं. अक्षराच्या स्वरूपामध्ये 14 स्वर आहेत. ओके, आता स्वरांचे प्रकार बघा बरं मित्रांनो. स्वरांचे प्रकार, उच्चारावरून लागणारे आणि उच्चाराला लागणारा वेळ, उच्चार स्थान आणि उत्पत्तीनुसार. हा काही सेपरेट भाग नाहीये, लक्षामध्ये घ्या. खरे तुम्हाला उच्चार स्थानावरून उच्चार लागणाऱ्या वेळेवरूनच लक्षात घ्यायचे आहेत. बघा, उच्चाराला लागणाऱ्या वेळेनुसार काय आहे, ऱ्हस्व स्वर आहेत 6, दीर्घ स्वर आहेत 4, संयुक्त स्वर आहेत 4. हे पाठ आहे सगळ्यांना, बरोबर. पण तरी पण एकदा आपल्याला घ्यावं लागतं, लक्षात घ्यावं लागतं. अ, इ, उ, रू, लू आणि हे इंग्रजीतून आलेले दोन पाहुणे बरं का रे. यांना ऱ्हस्व का म्हणायचे, यांचा उच्चार कमी वेळेत होतो. यांना दीर्घ का म्हणायचे, यांचा उच्चार करण्यासाठी जास्त वेळ लागतो. यांना दीर्घ का म्हणायचे, यांचा उच्चार करण्यासाठी जास्त वेळ लागतो, म्हणून त्याला दीर्घ स्वर म्हणायचं. संयुक्त कशाला म्हणायचे मित्रांनो, ए, ऐ, ओ आणि औ, हे काय आहेत, संयुक्त स्वर आहेत. संयुक्त का म्हणायचं, तर ते दोन स्वरापासून म्हणतात. कशापासून म्हणतात, दोन स्वरांपासून म्हणतात. ए कशापासून म्हणतो, अ आणि ई पासून. ऐ, आ, ई, ओ, अ, उ आणि औ, आ, उ, अशा दोन स्वरांपासून बनतात, म्हणून त्यांना काय म्हणायचं, संयुक्त स्वर असं म्हटलं जातं. येते लक्षात. ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर. थोड्या व्याख्या बघूया आपण त्याच्यात. ऱ्हस्व स्वर, ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी कालावधी लागतो, कमी वेळ लागतो, म्हणजेच उच्चार पटकन होतो. क बघा, किंवा अ. आता ह्या क मध्ये पण एक आहे ना, अ, पण का त्याच्यामध्ये आ आहे, तर त्या आ ला उच्चारायला वेळ जास्त लागतो, म्हणजे अ ला उच्चारायला वेळ कमी लागतो. म्हणजेच ऱ्हस्व स्वरांचा उच्चार कमी वेळेत होतो, आखूड होतो, पटकन होतो, लवकर होतो. मग आत्ताच आपण ऱ्हस्व स्वर पाहिले कोणते, ते अ, बरोबर का रे, ई, उ, रू, लू आणि ऍ. याच्यातला लू हा स्वर आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. तो फक्त आता क्लुप्ती नावाच्या शब्दातच आहे, इथं लिहिलेलंच आहे. लू हा स्वर भाषेतून लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की वर्णमालेतून कोणता स्वर लुप्त होण्याच्या मार्गावर आहे, कोणता स्वर लुप्त होण्याच्या मार्गावर आहे, तर कोणता आहे, लू. लू हा स्वर क्लुप्ती या शब्दामध्ये आहे. दीर्घ स्वर काय म्हणते बघा, ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी जास्त कालावधी लागतो त्याला दीर्घ म्हणायचं. म्हणजे इथं जर आम्ही आ लिहिलं, ई लिहिलं, उ लिहिलं, तर हे काय आहेत, दीर्घ स्वर आहेत. आणि ऱ्हस्व स्वर कोणते, ज्यांचा उच्चार पटकन होतो ते ऱ्हस्व, ज्यांचा उच्चार करण्यासाठी जास्त कालावधी लागतो त्याला दीर्घ स्वर म्हणायचं. बस एवढंच आहे, बाकी काही नाही. लू हा स्वर भाषेतून नष्ट होत आहे. संयुक्त स्वर कशाला म्हणायचं, दोन विजातीय स्वरांच्या एकत्रीकरणातून बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर म्हणायचं. बघा, दोन विजातीय स्वरांच्या एकत्रीकरणामधून, एकच मिनिट बघा, इथं 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 हे संयुक्त स्वर आहेत. आलं का लक्षात. ए, ऐ, ओ, हे ए कशापासून बनला, अ, ई पासून. ऐ, आ, ई पासून. ओ, अ, उ पासून. औ, आ, उ पासून. डन.
संयुक्त स्वर म्हणजे काय? दोन विजातीय स्वरांच्या एकत्रीकरणातून बनलेला स्वर. संयुक्त स्वरांचा उच्चार करण्यासाठी 2 मात्रा एवढा वेळ लागतो, म्हणजे दुप्पट. संयुक्त स्वराचा समावेश दीर्घ स्वरात होतो कारण वेळ जास्त लागतो. संयुक्त स्वराची उत्पत्ती कोणी सांगितलेली आहे? मोके दामले सरांनी सांगितलेली आहे. कोणी सांगितलेली आहे? मोके दामले सर.